दाखल केलं आणि दैवयोग संयोगच म्हणावा की त्या अशा अपूर्ण माहितीच्या आधारे दाखल केलेल्या ॲप्लिकेशनवरती देखील कदाचित तुमच्या सर्वांच्या तीव्र भावना त्या NGT-पर्यंत एका सेटल लेवलला पोहोचल्या असाव्यात आणि त्यांनी तो स्टे दिलेला आहे. मला एवढंच सांगायचं सर्व नाशिककरांना की ही लढाई आपण जिंकलेली नाही आहे. हा अंतरिम आदेश मिळून तर ही एक फार मोठ्या लढाईची आपण सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण सर्व इथं घडणारे सर्व कळकळीचं काम करणारे निसर्गप्रेमी जे आतापर्यंत करत आलेलं आहात त्या सर्व बाबी आपण वेगवेगळ्या फोरमसमोर त्याच्यामध्ये की आज आम्ही याच्यासाठीच भेटतो की एक परिचय व्हावा की पुण्यात बसून कोणीतरी व्यक्तीनं स्टे घेतला तर त्याला पूर्ण वस्तुस्थितीची माहिती आहे की नाही. तर हा सगळ्यांनीच आग्रह केला की तुम्ही इथे या म्हणजे आपली भेटी होतील. आम्ही कोण कोण काय काय वेगवेगळ्या स्तरावरती काम केलं आहे आजपर्यंत गेली दशकानुदशकं काही लोक काम करत आहेत. काही काही लोकांनी ॲडव्होकेट नाझरे साहेबांचे आम्ही जजमेंट वाचतो तर त्यांनी आहेत नाझरे साहेब तर ते नाझरे साहेबांचे PIL असतील या सगळ्यातून आपल्याला काय माहिती घेता येईल आणि कसं व्यवस्थित मांडणी करता येईल. तर आजच्या मिटिंगचा हाच उद्देश आहे की मला जी माहिती जितकी जास्तीत जास्त मिळेल या ठिकाणाहून ती आपण वेगवेगळ्या फोरमसमोर आणि स्पेशली हरित लवादासमोर मांडून पर्यावरण टिकवण्यासाठीचे प्रयत्न करणार आहोत. हे जे तपोवन आहे हे व्यवस्थित बघणे समजून घेणे आणि या ठिकाणी विविध स्तरावरती वेगवेगळे पर्यावरणप्रेमी जे काम करत आहेत आणि जो डेटा त्यांच्याकडे संचलित आहे तर त्याची माहिती घेणे आणि त्याचा उपयोग पर्यावरण टिकवण्यासाठी तपोवन वाचवण्यासाठी कसा करून घेता येईल ते करणे आहे. त्या उद्देशाने आमची मिटिंग झाली. आता आम्ही तपोवन बघायला जातो. आदेश असल्यामुळं आपल्याला हा आदेश टिकून राहावा व पर्यावरण टिकून राहावे यासाठी प्रयत्न करावेच लागणार आहे आणि त्या उद्देशाने आम्ही सर्व कर्मचारी माणसं या ठिकाणी आज जमलेलो आहोत. धन्यवाद. NCN न्यूजसाठी राजेंद्र साखरे, नाशिक.